तुम्ही म्हणाला होता तसंच झालं। माझी धान्याने भरलेली गोणी मला परत मिळाली। स्वामी मला मान्य आहे मी भोळा आहे, पण जोपर्यंत तुम्ही माझ्या सोबत आहात ना तोपर्यंत मला कशाचीही चिंता नाही। श्री स्वामी समर्थ। रघुनाथा कधीच कोणाला गृहीत धरू नये, गुरुलाही नाही। अरे आम्ही तुझ्या बचावाकरता धावून येतच होतो, आलोच आहोत, पण प्रत्येक वेळ येऊ असं नाहीये। कधी कधी तुमचं नशीब आणि प्रारब्ध अडवा येतं, नियतीचा लेख अडवा येतो आणि ते आम्हाला येऊ देत नाही। आणि अशी वेळ जेव्हा तुझ्यावर येईल त्याची चिंता वाटते आम्हाला। पौलमी, पौलमी, अगं किती लवकर मोठी झालीस ग तू। तुझ्या सौंदर्यावर मी फाळलोय, मी तुला मिळवणारच। काही झालं तरी तुला माझी करणारच। राधे, राधे काय झालं? फार त्रास होतोय का? वैद्य बुवांकडे जाऊया का? अहो नाही हो, साधा खोकलाच तर आहे, वाटेल बर। राधे, काल रात्री रानभाज्या खाल्ल्या होत्यास ना? अगं त्यामुळेच बहुतेक अपचन झालं असेल। रघुनाथ, तिला पाणी दे बरं, म्हणजे आरती वगैरे सगळं व्यवस्थित होईल पुढचं। हो हो। घे। राधे, काम करता करता स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे। होय हो, मी खंबीर आहे। अगं खंबीर जरी तू असलीस तरी हे दुखणं जर तू अंगावर काढलं तर त्याचा पुढे जाऊन त्रास होतो, म्हणून स्वतःची काळजी घेत जा। घे। अहो परंपरेनुसार दुपारची आरती करून घेऊया देवीची। हो। पौलमी कुठे? पापड वाळत घालत होती मगाशी, मी बोलवते। पौलमी, ए पौलमी, बाळा आरतीची वेळ झाली, येतेस ना? हो, आले आले। ये ये। पौलमी आलीये, आता आपण आरती करून घेऊया, चला। देवी आईचा उदो उदो। आई, बरी आहेस ना? हो बाळ।
शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. देवी आईचा उदो, उदो उदो. राधे 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 तू बस तू बस ये बस. काय होतंय राधे? राधे हे काय? तिच्या तोंडात रक्त. आई काय होतंय तुला? सांग नाही, असं का होतंय तुला? गोपाळराव, तुम्हाला आयुर्वेदाचं ज्ञान आहे म्हणून तुम्हाला विश्वासाने इथं बोलवलंय. सांगा ना राधेला काय झालंय ते. तरी मी सांगत होते आरतीची वेळ चुकवू नकोस. आता झाला ना हा अपशकून. अगं आई तसं काही नाहीये. शकून अपशकून असं काही घडलेलं नाहीये. राधेला त्रास होत होता पण तिने आपल्याला सांगितलं नाही. अंगावर काढलं तिने. गोपिकाबाई यांना गंभीर आजार झाला. ही क्षयरोगाची लक्षणं आहेत. बापरे, आईला असा आजार? गोपाळराव अहो हे कसं शक्य आहे? पौलमी शांत हो बाळा. आता आपल्याला आईला सावरायला हवंय. यांना आजार झालाय हे सत्य आहे, पण तुम्ही घाबरून जाऊ नका. वस्तुस्थिती स्वीकारा. आहे त्या परिस्थितीला सामोरं जायला हवं. हे पहा, आपण आता उपचारांवर लक्ष केंद्रित करू. आपण सारे स्वामी भक्त आहोत, त्यामुळं स्वामींचं नामस्मरण चालू ठेवा. स्वामी नाम घेतल्यावर कोणत्याही आजारातून बरं होण्याचं बळ मिळतं आणि मी स्वतः स्वामींच्या कानावर ही गोष्ट घालतो. श्री स्वामी समर्थ. हे बघ बाळा, तू माझ्या बरोबर चल. मी तुझ्याकडे काही औषधं देतो, ती आईला दे. तिला तात्पुरतं का होईना पण बरं वाटेल. पण जेव्हा वैद्यबुवा येतील तेव्हा त्यांचा सल्ला घ्या आणि मगच उपचार सुरू करू. चल बाळा.
राधे, काही होणार नाही मला. तुम्ही आहात ना सगळे सोबत. काही होणार नाही. असं कसं झालं? राधा रोज देवीची पूजा करते, दिवस रात्र कष्ट करते, सगळ्यांसाठी काम करत असते घरात, आणि तिच्या वाट्याला हे दुःख यावं. स्वामींची तर नित्य नियमाने पूजा करत असते. राधे, तू खरं खरं सांग मला, तुला अधून मधून त्रास होत होता तरी तू आमच्यापासून लपवलास ना, म्हणून हा आजार आज उफाळून आला. सावकाश सावकाश, काही होणार नाही तुला. आई, तू हिच्या जवळ बस, मी आलोच. कुठे चाललास तू? मला हिचा त्रास बघवत नाहीये ग.